हॅलो स्टुडंट्स, आज आपण इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय ते पाहणार आहोत। इम्प्लिसिट फंक्शन पाहण्या अगोदर आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय ते बघूया। आता एक्सप्लिसिटचा अर्थ काय होतो बघा, टू स्टेट क्लिअरली। एक्सप्लिसिट म्हणजे टू स्टेट क्लिअरली। आता आपल्याला माहिती आहे कोणतंही फंक्शन आपण लिहितो कसं, y f of x। बघा लिहितो कसं आपण, y f of x। त्यामध्ये y कसा असतो, डिपेंडंट व्हेरिएबल असतो। y इज डिपेंडंट व्हेरिएबल असतो आणि x इज इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो। हे लक्षात असलं पाहिजे। y f of x कसा लिहितो आपण, कोणतेही फंक्शन कसं लिहितो, y f of x। यामध्ये y कसा असतो, डिपेंडंट व्हेरिएबल असतो आणि x इज इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो। तर बघा एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय ते बघूया आपण। एक्सप्लिसिटचा अर्थ म्हणजे टू स्टेट क्लिअरली। आता डिपेंडंट व्हेरिएबल y इज क्लिअरली स्टेटेड इन टर्म्स ऑफ x। म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल y कसा असणार आहे की क्लिअरली स्टेट केलं पाहिजे इन टर्म्स ऑफ x। म्हणजे त्या फंक्शन मध्ये काय आलं पाहिजे, y x च्या टर्म मध्ये इक्वेशन आलं पाहिजे आणि इट इज डिनोटेड बाय y f of x। आणि डिनोट कशाने केलं जातं, तर y f of x न डिनोट केलं जातं। फॉर एक्झाम्पल बघा, y 2x² + 4x + 5। आता इथे y बघा डिपेंडंट व्हेरिएबल आहे, y डिपेंडंट आहे आणि x इज इंडिपेंडंट आहे। तर y कसा आहे बघा, क्लिअरली स्टेट इन टर्म्स ऑफ x। आता यामध्ये सगळ्या टर्म्स आल्या, त्या काय आल्यात, x हे व्हेरिएबल्स घेऊनच आलेत बघा। त्यामध्ये तुम्हाला कुठे दुसरा व्हेरिएबल दिसणार नाही। म्हणजे y इज क्लिअरली स्टेटेड इन टर्म्स ऑफ x। सेकंड एक्झाम्पल पाहून बघा, y e⁻x + 1। या पण एक्झाम्पल मध्ये y इज क्लिअरली स्टेटेड इन टर्म्स ऑफ x। थर्ड एक्झाम्पल मध्ये y 4x + 5। या पण एक्झाम्पल मध्ये बघा y इज क्लिअरली स्टेटेड इन टर्म्स ऑफ x। म्हणजे असं एक्झाम्पल, असं फंक्शन की ज्यामध्ये y इज क्लिअरली स्टेटेड इन टर्म्स ऑफ x, त्याला आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतोय। काय म्हणतो आपण त्याला, एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतोय। आता आपल्या भागाकडे इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय। आता इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय बघा, डिपेंडंट व्हेरिएबल y इज नॉट क्लिअरली, इथं महत्वाचं आहे नॉट क्लिअरली स्टेटेड इन टर्म्स ऑफ x। x च्या टर्म मध्ये तो क्लिअरली स्टेट केलेला नसतो। म्हणजेच काय बघा, इट इज डिनोटेड बाय f of xy। हा डिनोट कसा करतात, f of xy न डिनोट करतात। तर फॉर एक्झाम्पल बघा, x² + y² = 1। इथं y कसं आहे बघा, नॉट क्लिअरली स्टेटेड इन टर्म्स ऑफ x। इथं कसं आहे बघा, x² + xy + y² = 10। इथं पण बघा डिपेंडंट व्हेरिएबल इज नॉट क्लिअरली स्टेटेड इन टर्म्स ऑफ x। And last example, ax² + by² = cos xy। इथं पण बघा व्हेरिएबल y, डिपेंडंट व्हेरिएबल y इज नॉट क्लिअरली स्टेटेड इन टर्म्स ऑफ x। त्यामध्ये पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण y कन्वर्ट करू शकतोय, y इन टर्म्स ऑफ x कन्वर्ट करू शकतोय। पण थर्ड एक्झाम्पल मध्ये बघा तुम्ही कन्वर्ट करू शकताय का, y हा व्हेरिएबल क्लिअरली स्टेटेड इन टर्म्स ऑफ x आपण करू शकत नाही। पहिल्या एक्झाम्पल मध्ये करू शकतोय पण थर्ड मध्ये करू शकत नाही। अशी जी फंक्शन्स असतात बघा, अशी जी फंक्शन्स असतात त्यांना आपण इम्प्लिसिट फंक्शन असे म्हणतो, की जी फंक्शन्स ज्यामध्ये डिपेंडंट व्हेरिएबल इज नॉट क्लिअरली स्टेटेड इन टर्म्स ऑफ x। फॉर एक्झाम्पल, x² + y² = 1, x² + xy + y² = 10। अशा फंक्शनना काय म्हणतो आपण, इम्प्लिसिट फंक्शन असं म्हणतो। आणि अशा फंक्शनचं जे आपण डेरिव्हेटिव्ह शोधतो त्याला आपण इम्प्लिसिट डिफरन्शिएशन असं म्हणतो। लक्षात येते का, अशा फंक्शनचं आपण जे डेरिव्हेटिव्ह शोधतो त्याला म्हणतो, त्या प्रोसेसला इम्प्लिसिट डिफरन्शिएशन असं म्हणतात। ओके।